मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल. बायचे 9 वाजले आहे. तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळीच पोह्यांचा नाश्ता पोटभर झाला होता, त्यामुळे आता कोणाला जास्त भूक नाही. तर रात्रीच्या शिळ्या 4 चपात्या आहेत, त्याचा भुगा करण्याचं ठरलं आहे. तर चला, तर मग मी भुगा बनवण्यासाठी मी इथं चपात्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे. बारीक चपात्या करून त्यानंतर मी भुग्याला ते भुगा बारीक केलेला आहे, त्यांना थोडंसं पाणी लावून घेतलं आहे. पाणी लावल्यामुळे भुगा कडक बनत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे घेतले आहे. मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवलं आहे, कारण शिव पण खातो, त्यामुळे आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार. इथं कांदा, दाणे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. बनवण्यासाठी मी इथं चपात्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे. बारीक चपात्या करून त्यावर घेतला आहे. पाणी लावल्यामुळे भुगा कडक बनत नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरे घेतले आहे. मिरचीचं प्रमाण थोडं कमी ठेवलं आहे, कारण शिव पण खातो, त्यामुळे आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार. इथं कांदा, दाणे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे. मीठ आणि हळद ॲड करणार, मग करून घेणार. चला, तर मग मी भुगा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा होतो. शिळ्या चपात्या फेकून न देण्यापेक्षा आपण असं काहीतरी चपात्यांचा भुगा करून खाल्लेलं खूपच चांगलं आहे, आणि भुगा पण छान लागतो. खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला, तर आम्ही आता थोड्या वेळाने जेवण करायला बसतो, मग बोलते मी तुमच्यासोबत. हॅलो फ्रेंड्स, आत्ताच आमचे जेवण झाले आहे. भांडे, किचन सगळं आवरून झालेलं आहे. माझे बाकीचे पण कामं झालेले आहेत. तर शिव घेऊन आलेला आहे मक्काचं कणीस. तो म्हणतोय की मला मक्काचं कणीस भाजून दे. चला, तर मी त्याला तेवढं मक्काचं कणीस भाजून देते, आणि पुढं काय काय होतं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते. अशी मस्त भाजून झाली आत्ता मक्का. चला, तर याच्यावर आता मीठ आणि लिंबू लावून देते. मक्का भाजून झाल्यानंतर त्याच्यावर थोडं असं लिंबू लावून घेते. लिंबू लावल्यानंतर त्यावर मीठ लावून घेते. चांगलं असं लावून घेते. चला, तर मग तयार झालं आहे आपला मक्काचं कणीस. हॅलो फ्रेंड्स, आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5. तर दुपारी मी व्हिडिओ कंटिन्यू केला नाही, कारण की शिवचे पप्पा झोपले होते, त्यामुळे व्हिडिओ मी त्याच्यानंतर मी शूट केला नाही. आमच्या पप्पांना सुट्टी आहे, तर आम्ही आज ठरवलं आहे व्हेज बिर्याणी करायचं. तर चला, तर व्हेज बिर्याणी पण कशी करते मी, व्हेज बिर्याणी करणार आहे, तर ती रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण होती का. मला व्हेज बिर्याणी बनवायची आहे, तर त्यासाठी इथं आम्ही बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदूळ हा अर्धा किलो असा इतका आहे. अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे. पाणी टाकते आणि अर्धा तासासाठी पाणी टाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे. तिकडं अर्धा तासासाठी तांदूळ भिजत ठेवला होता, आणि इकडं आम्ही भातासाठी पाणी ठेवलं आहे. पाणी हे जास्त प्रमाणात ठेवायचं, कारण आपल्याला भात ओतून घ्यायचा आहे. चला, तर मग पाणी ठेवलं आहे. त्यानंतर आपण याच्यात खडे मसाले आणि मीठ टाकूया. कोणकोणते खडे मसाले ते मी तुम्हाला दाखवते. करण्यासाठी लागणारे खडे मसाले त्यामध्ये आहेत 4 मिरे पत्र, 3 मिरची, 1 चक्रफूल, ते शहाजिऱ्याऐवजी तुम्ही साधे जिरे वापरले तरी चालते, आणि इथं आहेत 4 ते 5 लवंग, दालचिनी. मसाले आपण पाण्यामध्ये टाकून घेऊ. तमालपत्र, लवंग, चक्रफूल, दालचिनी, मिरे आणि वेलची, तसेच जिरे. त्यानंतर मीठ टाकूया. मीठ जास्त टाकायचं आहे. मिठाचं प्रमाण थोडं जास्त असलं तरी चालेल, कारण आपल्याला भातामधलं पाणी ओतून घ्यायचं आहे. अजून 1 चमचा टाकते मीठ. चला, मग अशा प्रकारे 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, आणि आता यावर झाकण ठेवून देते. याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. चला, तर इथं पाणी एकदम कडक असं उकळलं आहे.
यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊ. अर्धा लिंबाचा रस टाकायचा. त्यानंतर पण अर्धा लिंबाचा रस टाकल्यानंतर हे मसाले खाताना खूप दाताखाली येतात, तर प्रत्येक घासात आलेले चांगलं लागत नाही. त्यामुळे मी मसाले काढून घेते. प्रत्येक वेळेस कोणती पण भाजीमध्ये मी खडे मसाले टाकले तर काढून घेते, कारण या पाण्यामध्ये त्या मसाल्यांचा अर्क पूर्णपणे उतरलेला आहे आणि ते चव पण लागणार आहे भातामध्ये. त्यामुळे मी सगळे मोठे मोठे मसाले काढून घेतात. तांदूळ अर्धा तास भिजवून घेतल्यानंतर मी त्यामधलं पाणी काढून घेतलं आहे. तांदूळ टाकताना गॅस फुल असावा, कारण की पाणी उकळतं असावं. चला तर मग मी याच्यात राईस टाकून घेत आहे. राईस टाकून झालेलं मिक्स करून देते आणि झाकण ठेवून देते. तिकडं भात होतोय तोपर्यंत मी इथं गाजर, बीन्स, टमाटर आणि बटाटे, फ्लावर कापून आणि स्वच्छ धुवून घेते. चला तर मग मी अशा प्रकारच्या सर्व भाज्या कापून धुवून घेतलेल्या आहेत. आता याला मॅरिनेट करायचं आहे. चला तर भात अशा प्रकारे झालेला आहे. जास्त भात शिजून नाही द्यायचा, फक्त 80% असा भात शिजला पाहिजे. बघू शकता, कारण आपल्याला नंतर दम द्यायचा आहे, तर 80% इतकाच शिजला. चला तर मग आता मी गॅस बंद करून पाण्यातून काढून घेते. अशा प्रकारे मी भात ओतून घेतला आहे ताटात. थोडासा थंड झाल्यानंतर परत पातेल्यात काढून ठेवते. व्हेज बिर्याणीसाठी कांदा तळून घेऊया. अशा प्रकारे कांदा तळून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपण मॅरिनेट करायला घेऊ भाज्या. व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या, त्यामध्ये बीन्स, फ्लावर, गाजर, बटाटा, या सगळ्या भाज्या घेऊन आणि टमाटर नंतर टाकायचा आहे. यानंतर 1 वाटी दही असं एवढं असं. दही टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद, काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा, बिर्याणी मसाला थोडा जास्त टाकत आहे, 2.5 चमचे. त्यानंतर मीठ. त्यानंतर मीठ हे चवीनुसार टाका. सगळं मिक्स करून घेऊया चांगलं. तळलेला कांदा, कोथिंबीर, त्यानंतर पुदिना. दही जास्त आंबट वापरायचं नाही, जेणेकरून बिर्याणीला जास्त आंबटपणा येणार नाही. त्यामुळे दही जास्त आंबट वापरू नका. चला, सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर आता हे 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला झाकून ठेवूया, कारण की हे मसाले सगळे भाज्यांमध्ये चांगल्या प्रकारे मुरतील. तुम्ही बघू शकता आता 15-20 मिनिटानंतर या भाज्या चांगल्या मॅरिनेट झालेल्या आहे. इकडे पातेल्यात तेल टाकलं आहे. हे तेल मी कांदा परतून घेतला, तेच तेल वापरलेलं आहे. त्यामध्ये टाकत आहे. या भाज्या सगळ्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. 2-3 मिनिटं चांगल्या परतू. त्यावर झाकण ठेवू. 80% भाज्या चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया. भाज्या चांगल्या परतलेले आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे.
पाणी टाकल्यानंतर आता आपण झाकण ठेवून 80% भाज्या शिजेपर्यंत चांगल्या परतून घेऊ. चला तर आता ही 70 ते 80% भाजी शिजलेली आहे आणि निम्मी भाजी मी काढून घेतलेली आहे, कारण या भांड्यात पूर्ण बिर्याणी होणार नाही. तर त्यानंतर टमाट्याचे चकला ठेवत आहे. गॅस बंद करून घेतला आहे, कारण हाताला गरम वाफ लागू शकते. त्यानंतर तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, त्यानंतर भाताचा थर देऊया. भाताचा थर दिल्यानंतर आता यावरून आपण तूप टाकूया. तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर. गॅस चालू करून कमी आचेवर आपण असंच 5 मिनिटासाठी ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर गॅस बंद केला होता आणि त्यानंतर 5 मिनिटात मी तशीच वाफ दाबून ठेवली होती. चला तर मग आपण बघूया कशी झाली बिर्याणी. मिक्स करून त्याच्यात. चला तर आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. खूप छान असा वास येत आहे पूर्ण घरात. त्यासोबत मी रायता पण केलेला आहे. रायत्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो आणि बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि दही, ते मिक्स करून रायता बनवलेला आहे. चला तर आम्ही मग आता जेवण करतो. बोलते मी तुमच्यासोबत नंतर. झाल्यानंतर आम्ही किराणा आणायला गेलो होतो आणि किराणा घेऊन आल्यानंतर एंड करायचंच विसरून गेले होते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.